कुळीकन्या पुत्र होते जे साथी दयाचा हरी भगवान देवा गीता भागवत करती श्रवण खंड चिंतन विठोबते कुळीकन्या पुत्र होते जे साथी दयाचा हरी भगवान देवा तुका म्हणे मज गणोद्यांची सेवा तरी माझ्या दैवा पालना शरण शरणाची हनुमंता तुझा काय भक्ती करता कीर्तनरूपी शिवा काय निमित्त म्हणाल अनेक दिवसापासून आपल्या मोबाईलवरती पत्रिका फिरते कोण येते काही जागा खायला घ्यायचं असं वाटत होतं 100-150 लोक काय झालं त्यांच्या लक्षात होतं आपण अधिक मासाच्या निमित्तानं चाललो अधिक महिन्याच्या मध्ये अधिक लोक होतील हे ध्यानात आलं आणि कसं असतं कोणाने हिंमत होती किती लोक आले त्याच्या मनात आलं कशी आणि दोन खरंच भाग्यवान ते अधिक मासामध्ये पुण्य क्षत्रावरती तिथं भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत सांगितलं आणि अशा ठिकाणी आपण भागवत ऐकतात आणि राजा गजाननाच्या कोणीही क्षेत्रात जरी विचार केला त्यांनी जरा मला माफ घेतलं तरी मी सुंदर असल्या प्रकारचे भागवत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे कारण 7 दिवसाचं भागवत तुम्हाला 2 दिवसापासून स्वर्ग कुठं खरंच भाग्यवान आहोत आपण सर्व आपणच नव्हे धन्य माता पिता दयाळू सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये धन्यता देतात धन्य माता पिता तयाची कोणाची कोणाच्याही मिळाला जे अधिक महिन्यात इकडे आले त्याच्या तिकडे दारू घेऊन गटारात पडल्या त्याच्या धन्य माता पिता एवढेही काम तुम्ही एवढंही सहन करू
असे मजा करू तसे मजा करू आज कट्टे अंक एवढं सारं सहन करून कोणच तक्रार केली नाही त्याची मेहमान झाली आहे. धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता प्रवासी नित्य सेवक असे एक सुभाषित आहे. दारिद्र्य व्याधीतून थोडी माणसं परपंच असतात. प्रवास म्हटला का म्हटला की आपण दारिद्र्य माणूस मूर्ख माणूस व्याधी रोग. आता एवढेही आपल्या या उत्सवाच्या मध्ये एक बैल बिमार पडेल व्याधी रोग तिला का वाटत नाही का याच्या जेव्हा बिमार आहे असे आपल्या इकडे लय पैशावाले म्हणजे वाटते ना आपण माहीत ऐकू नाही म्हणजे मग असे अनेक आहे यावं वाटतं पाप हो व्याधी म्हणजे नित्य सेवक हा सतत सेवा करणारा व्याधी तो मूर्ख माणसं. आणि ही जी 5 माणसं सांगितली ती परतंत्र आहे. स्वतंत्रता यांना नाही. आता आपण वाईट गोष्ट सर्वांनी ठरवलं माणसाने ठरवलं तर माणसाने ठरवून गेले पैसे देऊन गेले काही केलं 240 म्हणून ठेवले ते म्हणजे 2 घंटे थांबा हे म्हणजे आम्ही करू काय असतं आपलं कुठली जरी आपण ठरवलं असलं तरी ते होईल याची गॅरंटी. प्रवासाच्या मध्ये ह्या गोष्टी घडत असतात आणि त्या घडल्यात तरी आपण सहन केलं. धन्याचे जे मायबाप धन्याचे जे मायबाप ते एवढं घडून आणलं सोपं नाही बरं. मला सांगा मला की वाटलं हा माणूस कोणाचाच सही करत नाही म्हणजे कोणाचं काय इतके लोक आहे तुम्ही आणि काही काय टाकणार आहे हिंदी येते तरी सहन केलं. कोणासाठी त्याच्यासाठी आपण थोडंसं सहन करा करण्याची गरज नाही. आतापर्यंत आपण सहन केलं आता घालून घ्या. इतक्याच वाजता आपण किती वाजता आता तुम्हाला वाट पाहायला हरिपाठ झालं की पंकट कीर्तन झाले की हरिपाठ झालं की कीर्तन. कारण माणसं असे भांबरले की आपण तिकडनं सोडलं इकडे आणून त्याच्यामुळे असं थांबायला एका बाईके लुगडं ते शाही अजून खालच्या बाथरूमात असेल ध्यान नाही हे भाऊ व्हायला राहिलं कोण असेल दोन ते ईडीचे येणार नाही आमच्या माणसाला जर भारूड असतं तर आम्ही तेच दिसून आलो कुठं योग आहे अशा क्षेत्रामध्ये आपण आहात. याला कारण जर काय असेल तर आपल्या मायबापाचं म्हणून महाराज धन्यता त्यांना देतात. त्रास आपण घेतला पण आपल्याला धन्यता नाही. भजन करणाऱ्या मायबापाला धन्यता आहे. एवढ्याही त्रासात एकही गाडीत असं झालं की हरिपाठ झालं गाडी त्रास अन्नपूर्णा काही नाही अन्य तसं कोणी केलं कोणीच केलं नाही. ह्या हरिपाठ हरिपाठी असा रमून रमून काय मोठी पावली गाडी पावली गाडी गाडी कधी कशी पावल्या कडे तिथं कोण बाकीचे कोणी तयार झाला आनंद आपल्याला आनंद घेता येईल एवढा आपण आनंद घ्यायचा आहे. पण दुःखाचा विचार करायचा नाही कारण सुखातून दुःख वजा होऊ शकतं. कामामध्ये काम
तुमचा प्रवास हे तुमचं काम चालू आहे. आपल्याला जिथे पोहोचायचं आपण प्रवास करून बसलो म्हणजे आपलं काम चालू आहे. मग त्या कामात हे काम काय म्हणजे प्रवासही सुरू कामात काम पण ते काम केल्यापेक्षा राम म्हटलं तर डबल काम होते. कामामध्ये काही म्हणा जाईल भवनाम संसारात जे दुःख आहे ते चाललं जाईल पण काय होईल सुख होईल दुःखाचे असं कसं होईल दुःखाचं सुख कसं होईल दुःख जाईल सुख येईल असं म्हणतात ना तर दुःखाचं सुख कसं होईल जर तू जास्त कमी होत असेल तिथे दुःख नाही पण इकडे जीत केलं तर ते त्या आता विसरून नका तुम्ही त्याचं सुख होते. तुम्हाला दृष्टांत सांगतो समजा आपल्यापैकी कोणी दिल्या तुम्ही वावरात जाणाऱ्या बायाने पण माझी बाय गुजरात ते गेली वावर असतात उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला काय झालं ते गोपनीचा गोपनीला कुठे मारायचे पाण्याने तरी गोपनी छोटा घेतला हिरकावला पण कोण राजाच्या पोरांना तरी कधी राजाच्या लेकरांनी लहर लागते नाही मला गोपनच गोटा मारायचा. आता राजाचा पोटा काय हे पुष्टी करेल कुठे मारेन काय राजाचा पोरा कोणाच्या कोणा आपल्या सोन्याचा गोटा त्या गोपनीत घातला फिरवला आणि मारला. आता गोपनचा गोटा ज्याला लागला त्याचे काय गुदगुल येण्याची नाही त्याने गोटा तो गोटा दगड तो दगड असा लागला त्यावर बापरे मेलो बाई. आता मला सांगा दगड लागल्याने दुःख झालं की सुख साहजिकच त्याला दुःख झालं त्याला गोटा पाहिला अधिक मार म्हणे 2-3 मार सोन्याचं आहे म्हणून म्हणजे आपल्या मानसिकतेवर सुख दुःख अवलंबून आहे. सुख होईल दुःखाचे तुम्ही जर नामचिंतन केलं जे झालेलं आपल्याला दुःख आहे ते सुखात वितरित सुख होईल दुःखाचे करत होत राहील. नामचिंतनात तेवढी पावर आहे म्हणून तुकाराम महाराज जे नाव घेतात महाराज म्हणतात ते खऱ्या अर्थाने हिताला जागतायत जे हिताला जागतायत त्यांचे माझे धन्य आहेत. अभंगाच्या पहिल्याकडे आपल्या हिता जागता कोण जो भजन करतो देवाचं नाव घेतो तो आपल्या हिताला जागताय. पण धन्यता कोणाले धन्य माता पिता म्हणजे आपण भजन करून राहिलो आपल्या लहान लहान लेकर येतात डोळे कुसू ऐकते बिचारी लहान लेकर आणि अनेक लहान लहान लेकर आले काही लेकर त्या खांद्यावरच आले कोणी सांगतो पण आले एवढं मात्र खरं लहान जरी असले तरी कीर्तनात आहेत देवाचं नाव घेतात भजन करते लेकरू पण धन्यता कोणाले धन्य माता पिता ची थोडीशी विसंगती वाटते. भजन करतात पोरं म्हणजे
म्हणजे दणके घ्या आपण आणि पाठ छोपटतात ते विसंगती वाटते. चुकीचं वाटतं, पण चुकीचं असणार कसं अभंग तुकाराम महाराज त्या काय पेपराच्या कविता त्या दादाबाई सांगतात की तुम्ही जास्त नांदे नका लागू त्या विनोदाच्या, पण पडता काय गिराईक पाहूनच माल वापरावा लागतो. त्याचं मग दुकान बसते. पुढे जो मध्ये 2-3 लोकांची ऑफर आहे आणि मी ऑफरी गोवा आमचं सांगला तो मुख्याला बळबडी होता वाघाचं सांगला बाबा कोणतं आहे का पण वाघ आला पाहिजे म्हणून आता कुठं ते आपण ऐकेल ना होती. सामान्य माणसाची ऑफर पण भागवतकाराची ऑफर आहे ते रिलीज समोर आलं पाहिजे. कोणीही नामचिंतन केलं त्याच्या मायबापाला धन्यता का देतात त्याचं कारण सांगतो. या जगताच्या मध्ये खरं खरं जर काय असेल फक्त देवाचं नाव सत्य साच खरं आहे, सत्य आहे, साच आहे. तिन्ही शब्दाचा अर्थ एक जरी होत असला नामचिंतन सत्य आहे हे सर्वांना कळतं, हे खरं आहे. घ्या वाटतं हे साचही आहे असं जरी असलं तरी का घेत नाहीत लोक. हा या कलियुगाचा महिमा आहे. ऐका कलीचे महिमान असत्यासी धरे जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. पापाला अनुमोदन देतात. असत्याशी रिझले जन किती तुम्ही सांगा खोटं वास्तविक खोटं पोचू नये मान्य करू नये पण करतात ते. टीव्हीवर पहिले महाभारत पुराण लागलं होतं. तुम्हाला मग कधी कधी काय होतं आम्ही त्या टीव्हीतलं सांगितलं माहिती वाटतं का टीव्ही तुम्ही का उजळा गेला का टीव्ही नाही आपण आम्ही पाहत नाही. पण काय झालं लाईनी पोरगी पैत आली इकडे मग काय मग तुमचं पुराण लागलं मानावा विष्णू तिले काय माहिती आपल्या बाबाचं पुराण आहे. लहान लेकरू म्हटलं चल भाई मग आम्ही गेलो बाय तिथं बसलं 10 मिनिटं विष्णू पुराण आणि 15 मिनिटं बग्गल पुराण. जरासं ते चाललं थोडं दाखवलं की आलं याडोटी. याडोटी एवढी खोटी. आता मला सांगा कोणतंही साबण लावलं इथला कल्ला पडतात का बाहेर. एक साबण लिहिली ते भाजी हे साबण असं आहे हे लावलं ते पाहिलं काय असं खाली. पण पहिले जर समजा कोणा पाहिलं किती शायना असला किती तहबीर असला त्याला समजे नाही हे काय पहिले हे विष्णू पुराण नाही पण खाता हे आपल्याला माहित नाही. मग विचारून घ्यायला काय हरकत आहे का. शेजारी फोटो बाबू काय पण ते ॲडव्हर्टाईज होईल म्हणजे काय केली पण रिलीज आपल्याची आहे म्हणजे काय काय झालं या पहिले आणि हिनं साबण लावलं तिच्या अंगात आलं. आपलं मी हे साबण आणत नाही माई बाबा कुठं नाही ते साबण वस्तुस्थिती आहे का खरं आहे का ते. काही आपल्याला साबण लावले की ते साबण होते कपडे बोलत त्यावे कैसा क्या आहे राजा तरी वाटतं की नाही फरक.
काही जे बाय ते साबण आणता कोणतं ते कपडे बोलतात ते हे धोत्रे कोणतेही साबण लावलं कपडे बोलत नाही ते ॲडव्हर्टाईज ते खोटं होय पण खरं वाटते करायचं नुसतं ॲडव्हर्टाईज झाली की बाया साड्या बदलो ते आणता ते इकडे खरं नसतं पण का पटतं हा कलियुगाचा महिमा आहे. असत्यासी रिझले जन असत्याला जन रिझल पापा देते अनुमोदन करती हिळन जागा ना देऊ आमच्या भागवत काय मायने माईक असतात आताच काही कोणी मला माहित नाही रे भागवत किती साधला दिसत रे बापा घेतला लाडका कायच्या वाय वा अटी दिसत नाही सुंदर गायक माणूस आहे पण जीट केली या बुडीला तो खाली बसला बुड्या मोठा कमी गमत नाही समजून अरे असत्याशी रिझले पापा देते अनुमोदन करती हिळ समजाचे सत्य आहे नामचिंतन म्हणून नाम घेतल्याशिवाय राहू नका पुढचा विचार करू नका. जे नामचिंतन घेतात त्यांनाही धन्यता त्याच्या मायबापालाही धन्यता धन्य माता पिता त्याच्या एवढंच होत नाही जर नामचिंतन तुम्ही घेतलं तर तुमच्या कोणाच्या मध्येही सात्विक मुलं मुली जन्माला सात्विक तयाचा हरिक वाटी देवा त्या कुणाच्या मध्ये सात्विक मुलं जन्माला येतात सात्विक मुली जन्माला येतात त्यांचा देव हरी करतो पोरा पोरी त्यांच्यात भेद पहिल्यापासून आमच्या वारकरी संप्रदाय पण व्यवहारात मात्र लोकांनी भेद पाळला पहिले पोरेची चालते होती 25-25 30-30 पोरी माया गावल्या एका पोऱ्यात 150 पोरी पाहिल्या कारण पासच नाही होऊन राहिली पास कशी काय होते साहेब तुला परीक्षा घेतं का कसं काय नाही आता तुम्ही कोणीही पोरायला विचारा अरे बाबा पोरगी पाहणं भेदगी पाहिजे चालते शपथ सांगतो मलकापूरच्या एका योगायोग गाठ पडली एका बाईने सांगितलं महाराज मुलगी आहे ती कोणीही समाजाच्या मुलांची लग्न करू शकते पण ती किती वर्षाची अशी नाही 35च्या पुढची पोरगी आणि तिला चालता येत नाही ते नाही ते काय असते ते फिरवायची गाडी हा व्हीलचेअर
त्याच्यावर चालते. स्वयंपाक सारं करते. म्हटलं बाई यापूर्वीचं कसं काय जमीन आपण प्रयत्न करून तिने 15 एकरावाल्याने नेलं. दुर्मिळता जेव्हा ज्याची असते त्याला त्याच्या त्या टायमात किंमत असते. पण मग आज आपण त्याला किंमत आली म्हणून तुम्ही किंमत देऊन राहिलात. पण आमच्या साधू संतांनी पहिले पोरीला किंमत दिली. त्या अभंगात पहिला शब्द कोणता आहे? पोरी का पहिले पुत्र आहे? नाही, पहिले कन्या, मग पुत्र. कन्या ही सात्विक होईल आणि पुत्रही कन्या पुत्र सात्विक. कसे कसे गंमत गुणवाद नाही रे. 2 घंट्याचे 10,000 देणाऱ्या लोक हा फुकट आला येईल. नुसतं माईक राधिकेचा नवरा आता की 10,000 जाते. तुमच्या पुढे नाचून आला हे इथली शक्ती आहे. हे छान वाक्य आहे. महाराज असतील एक एका होणं पडी रे. अरे तिकडे सत्य होतात. एक पकवायला सापडत तकदीराला सापडला. डोक्यात चेंडू, डोक्यात चेंडू. त्याच्या पुढे त्याने वाजवता येत नाही. हाय फाय वाजवणारा माणूस म्हणजे ऑलराऊंडर. काही सांगा, कीर्तन सगळ्या काळात तर कीर्तन करते. हाय माणूस सकाळी कीर्तन आहे समजा गृहित करा. होणार पाहिजे ना कीर्तन यामध्ये उद्या. हो म्हणा आलं पाहिजे. या गँगेत राहून आलं नाही असा कोणीच नाही. सर्व ज्याच्यापर्यंत एक एका होणं पडी रे. शास्त्राच्या करायला तर करते, जवळ करायला तर जवळ कीर्तन करते. कोणाला समजणार नाही, पण ज्याने समजते समजून घ्या. काय जे असेल जोडी देवाचे उपाय या परमार्थाच्या मध्ये हे धन आहे. परमार्थ वाहन काय करते? नामचिंतन घेतलं की जोडी देवाचे पाय पायाला भेटतात. आणि व्हावया जतन हे कोणते? हे जे आपण करून राहिलो हे उपाय कायचे? धंद्या मग यायले पैसे. लाभाचे उपाय. परमार्थातला लाभ दृश्य नाही, अदृश्य आहे. आता पंगत तयार आहे. बऱ्याच लोक ज्याचे काय बाई आयुष ना काही उरकते तिकडे तयार झालं म्हणतात. हा काय मीही उरकतो का? मला फक्त इशारा कापी आहे. समजणे वाला इशारा कापी आलं ते कळलं. आपलं कीर्तन म्हणजे स्वयंपाकापुरतं कीर्तन. जसं टाकापुरतं रामायण असते की टाकापुरतं रामायण म्हणजे नाही का तुम्हाला माहीत? एका मिनिटात सांगतो. मला एक कढी करायची होती. कढी त्या बाईने सून पाठवली. आता सून माझ्यासारखी ठाकी चालली भांडे घेऊन. तिथे गेली. तिथे ते एक फक्त त्या घरातलं त्याने हातपाय भरवले. काय केलं ते समजलं तुम्ही. त्याचा जास्त असं परिसर करायला तुम्हाला समजलं कशाला बदलले पण दिसलं. त्यानं सारं बरोबर गेलं. ती सून गेली. मायवर अशी टाकण्या लागते. काय खरं काय हे कसं ते पोरग भरलं सारं. गेली अंतर काय झाली टाकायला टाकणं लवकर जाय. तिथे पोराला मानलं नाही. सून वापस गेली. आता बाई तेथे टाक नाही त्याची बाई ठाकर. सासू म्हणले कुठेही टाक नाही. तुम्ही मला जेथे पाठवले तेथे टाक नाही. म्हणे तुले नाक नाही. तिथं टाक आहे पण तुले नाक नाही. नाक म्हणजे तुला समजत नाही कधी करत नको भांडं. तिनं भांडं घेतलं. तिथंच गेलं. ते फक्त भरलं होतं ते घेतलं. नळा खाल्लेलं काय मागे खिसला सारखं लेकरू. काय या बाहेर व काही काही त्याची किंमत नाही. त्याच्या फटाफट मोठी घेतली आणि बरं काही वापस निघली. त्या बाई अच्छा बाई कसे आले ते मुद्दाम आले टाका चहा ठेव. आता बाई चहा ठेव. त्यानं चहाही घेतला, ताकही घेतलं, तेही घेतलं, लोणी घेतलं. तर ती गेली. ते म्हणे अच्छा बाई कुठं लागलं तरच म्हणजे लक्ष पाहिजे. असं त्याचा अर्थ कुठं काय करावं हे कळलं पाहिजे त्या माणसाला.
बघा ताकापुरतं रामायण पण ते त्या बुडी जे टाकायला गेले ना ते काही काही सासा मोठ्या भारी राहतात ते पोराले वाढण्याच्यानं सुनीचं जमलं बुडी मोठी अठ्ठर होती काही काही बुड्या ऐकतात हे पण वाजवतात तेच हा लय बुड्या तशा कावच एमने दही दिला का बुडीले हो लोणी दिलं ताक दिलं का म्हणे तू 8 दिवस तरी गेलते ना बुडी सुख चालले म्हणे हो काय नाही म्हणजे रामायण आहे गेले म्हणजे सांग नाही मी ताक नाही होती घरी पाहुणे येईल कधी करावं लागते आणि मग ते रामायण सांगा रामायण 7 दिवसात संपलं नाही बरोबर बदली दशरथाला आला म्हणे त्याचं लग्न झालं त्याचे पोरं झाले 2-4 आणि ते गेले वनात तिकडून आले आणि ती सीताई नेली सोडून सीताई आणली धरून आणि बसले राज्य केलं झालं रामायण किंवा माय 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 झाले तो म्हणे हे ताकापूरचं रामायण आहे हो तिथे सात्विकाचा देव हरिक करतो दयाचा हरिक पोरगा असो पोरगी बाई असो वा माणूस या सर्वांचा तो जो सात्विक असेल त्याच्या अंगात जर सात्विक गुण असेल त्यांचा हरिक देव करतो दयाचा हरिक देवाला हरिक वाटतो आपण देवाचा हरिक करू यात काही नवल नाही तर देवाने आपला हरिक करावा त्यात खरा पुरुषार्थ आहे आणि हे केल्याने देव हरिक करतो दयाचा हरिक वाटे देवा ज्यांचा देव हरिक करतो ते काय करतात ते गंजीभर घेतात नाही ज्यांचा देव हरी करतो ते काय करतात करते श्रवण गीतेचं श्रवण करतात आपण जे करून आलो ते भागवताचं श्रवण करतात आपल्याही माणसानं मला बहिणी गीता वाटली आपल्या एकट्याच्या का बहिणं मग इथं गीता सांगितली ना मग गीता वाटतो आमच्या घेणाऱ्या बाईने हे गेली अति सांगितली ना मी नाही घेतो गीता घेतल्या आणि फुल देते काय वाचता येत नाही ते संस्कृतमध्ये आहे ते घेतलं तरी पण ते वाचता येत कोणाच्या काय निमित्तानं व्हायला आजच्या दिवशी महापारायण झालं या पुढे जोडले गीता घेतली मला योग आहे आपण कुरुक्षेत्रावर आहे सहजासहजी होते पारायण झालं कोणाच्या निमित्तानं काय होईल सांगता येत नाही गीता श्रवण भागवताचं श्रवण होणं ही भाग्याचीच गोष्ट आहे कारण 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी कोणाशी श्रवणे परीक्षिती तरला भूपती भूपती नाम राजा
परीक्षिती राजा या श्रवणाने भागवताच्या श्रवणाने ठरला. आपलाही उद्धार ठरलेलाच आहे, होणारच आहे. पण आपलं 7 दिवस नाही, आपलं 2 दिवसात आपल्याला भागवत ओळखणार आहे. मग अर्धा तर होईल उद्धार, अर्ध्याने गॅरंटी आम्हाला घेतली, पूर्णच उद्धार होते. काही टेन्शन घेऊ. कोणाच्या उद्धार होण्याने आपला उद्धार होणार नाही. आपला उद्धार आपल्यात आहे. फक्त श्रवण करणं फार महत्वाचं आहे. त्याच्या भविष्याची वल्ली कर्मी होती, मग निष्खाली झप 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 पगाला खाली खाली नाही लागते थंडी आणि वर लागते गरमी. याच्यात थोडासा बदल होते. पण कुठेही तणाव झाल्याशिवाय अरे कुछ पाने के लिए कुछ खोना पडले का, तर तुम्हाला आपल्याला काही लाभ हवा पारमार्थिक, त्याच्याकरता ते थंडी सोडून गरमीचा आश्रय करावाच लागणार आहे. आता ह्याही याच्या लागतात, पण आपल्या श्वासोश्वासानं ह्या याचा दम मोडला लागेला लागेला पण ते नाही श्वासोश्वास एवढे श्वासोश्वास आपले गरम व्हायला कष्ट झालं. गंमत का समजून तुम्ही काही की फक्त बोलले नाही असं म्हणजे का चालते कोणाचं काय कोणाला सांगशील. आमच्या गाडीतल्या गाडीत काही बाया कळलं तर काय पहिला काय थांबल्या बाया तो आता म्हटलं किती म्हणशील ते गाडी काही धमकत नाही. ते तू नाही ओळखूची पैसा पण ते आल्याशिवाय गाडी धमक लय लय कोणाला काय काय जीवाला काही सांगत नाही मी. जसं आली मात्र खरं पण तरी करती श्रवण बाकीचं सोडून द्या. आणि आपल्याला भागवत श्रवण करायचं आहे. मागे गेले पाहू नका, मागचा विचार करायचा नाही. पुढे जामीन आहे तू, पुढे जामीन आहे तू, पुढे जामीन आहे करू नका. तुकोबर म्हणतात पुढे जामीन आहे तुका. उद्धाराची गॅरंटी तुकाराम मला घेतात आणि याईने जर अशी घेतली आणि मी घेतो, कारण एवढे कलाकार सापडणं सोपं नाही. आमचा शुभम महाराज काय पेटी वाजवली आप्पांची पण माहिती नाही मला राष्ट्रसंघ तुकडोजी महाराज जय हो. एकदा काळ्या पुढे हरी शुभम महाराज आहे, कलाकार आहे. का तोही पेटी वाजवते, पक्वादी वाजवते, कीर्तन करते, हाती नाही करत पण करते असं सांगतो. म्हणजे मी हाती नाही पडत म्हणजे टेन्शन घेऊन. आमचे वैभव महाराज कराड सुंदर भागवतकार आहेत, कीर्तन करतात नाही भागवत गाथा पारायण नाही. त्याच्यात त्याच्यात काही माझ्यात फरक नाही. मी भागवत मला येते पण मी करत नाही. कोण करत नाही हे मी तुम्हाला सांगत नाही, सगळं सांगेन. आता आधी सांगायला पुरत नाही. आता पंगत बसावं लागते. तुमच्या कुठे ध्यानात सारेचं चित्त तिकडे गेलं आणि ते सांगायचा काही आता वेळ नाही. सर्व अभ्यासू माणसं आमचे कराड महाराज सुंदर असं बेस्टपैकी कीर्तन करतात. त्यांचं कीर्तन होणारच आहे. गोपाळ महाराज आहेत आमच्या संस्थांची गाल कोकिळ आहे. काही एक नंबरचा गायन करणारा माणूस पण कधीच पुढे पुढे नाही. त्याचे बरीच माणसं अर्धवट आमचे दादा सुंदर गायन. कोणताही राग म्हणा ते म्हणल्याशिवाय राहत नाही. पुढे गोपाळ भावानं पुढे म्हणतो म्हणजे दादा मागं मला ताकद नाही आहे माझ्या मागं म्हणायचे कोणाचे. अशीही माणसं ना घेणे हे वाजवते पण हे फुकट वाजवत नाही. पण आधी तसं झालं म्हटले सगळे तसे आले. पण असं समजू नका तुम्ही तसेच असाल. उरू द्या फक्त, मी गॅरंटी घेतो. पण उरले तर म्हणजे मी फार गॅरंटी घेत नाही. जर तुमच्या आशीर्वादाला भरपूर उरले तर तुमची स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर
चिंतन कसं होईल याचा विचार करा. जास्तीत जास्त झप काढल्या कसं जाईल. बरीच माणसांना झपीच्याच नाही आहे. नाव सांगत नाही पण आमच्याकडे एक माणूस घेतोय नाही. काय असतं त्याला असं कसं चप्पे टाकले की नाही मग ऐकण्याला वाटते झालं आता काय राहिलं नाही झाली मी सांगत असतो लहान लेकरू आहे ना तुम्ही ते त्यांच्या दुकान न्हाव्याच्या दुकानात न्या ते लेकरू खुर्चीवर बसून मग त्याचा बाप काय म्हणते बाबू झालं आता खरंच सांगा झालं काय अजून त्यानं पैसे लावले नाही झालं म्हटलं तर त्या झालं म्हटलं की त्या लेकराला म्हणते बाबू झालं 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 मग ते मग करायचे तसं आहे. झालं म्हटलं की मग जरा असं घाई असली गडबड सडबड असं वाटतं आता काय अर्जंट असलं तरी जात नाही म्हणजे चप्पे टाका भागवत करते भागवतही श्रवण करायचं. ज्याला वाचता येतं त्यांनी शक्यतो गीतेचं पारायण या क्षेत्रात करायचं आहे. वाचता येत नाही त्याचा प्रश्नच नाही पण त्याच्या खाली हिंदी आहे वर संस्कृत श्लोक आहेत. कारण भेटली ना तुम्हाला गीता मग घ्या ना सर्गी करून सीता नाही तर मग कायचे मग पिता तुम्ही दोन पाहिजे आपल्याला त्याचं काही घेणं नाही पण तसं होईल तेवढं ते तुम्ही वाचलं तर फार बरं होईल. आणि नामचिंतन करा या क्षेत्रात खूप महत्त्व आहे. करती श्रवण भागवत वाचते ऐकते गीता आणि करते नामचिंतन अखंड चिंतन विठोबाचे चिंतन तुकोबाराची निष्ठा म्हणून महाराजांनी विठोबाचं नाव सांगितलं असं त्याचा अर्थ नाही. व मग विठोबा सांगितलं मग शंकराचं कसं घ्या. तुम्ही जर शंकराचे भक्त असाल तेही घ्या. तुम्ही ज्याचे भक्त असाल त्याचं नाव घ्या पण निष्ठेनं घ्या. अखंड चिंतन विठोबाचे असे जे कोणी असतील सतत चिंतन करणारे नामचिंतन करणारे सात्विक जे असतील ज्यांचा देव हरी करतो अशी जी मंडळी आहे ते त्याला जागते. त्यांचे मायबाप धंदे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांची सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त करतात. जर घडली तर महाराज म्हणतात माझ्या भाग्याला पारावा तुका म्हणे महाराज
हृदयाचा हरित तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुकोबारा म्हणतात त्यांची सेवा घडली कोणाची जे आपल्या इथला जागते त्यांची ज्यांचे मायबाप धन्य आहे त्यांची जे सात्विक आहेत त्यांची त्यांचा देवहरी करतो त्यांची जे गीता श्रवण करतात त्यांची जे भागवत श्रवण करतात त्यांची जे सतत देवाचं नाव घेतात त्यांची जे सतत सभा घेतात नाही त्यांची वापस त्यांची घडो त्यांची त्यांची सेवा घडो असं तुकोबाराने म्हणावं हे सामान्य आहे. त्याचा अर्थ या अभंगात जरी संत शब्द नसला तरी एकंदरीत संताचाच विषय आहे. संत सेवा घडावी ही त्याच्यात इच्छा आहे. घडो त्यांची सेवा इच्छा असूनही घडत नाही. 10 मिनिटं येणं सांगत अजून 10 मिनिटं आहेत. 10 झाल्याशिवाय मुळायचं नाही कारण तिकडे मग लोक रवाया करतात. आणि माझी अशी विनंती आहे सर्वांनी एकत्रित येऊ नये. तुम्ही आता आपण एक एक बिल्डिंग ठरवा. डेली जास्त भुका लागल्या तर एखाद्या चाटून गेल्या चालतं एखाद्या बिल्डिंगमधून पण कारण आज काही फार भुका लागल्या असं वाटत मग असं थोडीशी शांतता झाली कारण तिथं आपल्याला त्रास होतो. सर्व एकत्र झाले एखाद्या जीव गुज मोडायला काय कसं नसते आपल्याच होती आपलं सगळं मोडून देईल म्हणून थोडी खायासाठी मिळालं असं वास्तविक तुम्ही देवासाठी मिळेल पण ते लोक खायासाठी मिळेल रस्ते घेऊन घडो त्यांची सेवा संत सेवा घडण्याकरता मागचं पुण्य लागतं. पुण्याचा संचय असल्याशिवाय तुम्हाला साधू सेवा घडू शकत नंबर लागत नाही. घडो त्यांची सेवा घडो शब्द घालण्याचं कारण सांगतो. जर पुण्य संचय असेल तरच या समागमात तुम्ही येऊ शकता. कोणालाही वाटलं इकडे या पण ते येऊ शकले नाही त्याचं कारण काय आहे? पुण्य संचय नाही. ज्याचे पुण्य जमा आहे त्याचाच नंबर लागते संत समागमाच्या मध्ये. हा माझ्या सांगण्याचा भाव आहे. जर तुमच्यावर पुण्य संचय नसेल पण बरीच माणसं त्याचा विचार करत नाही. बँकेच्या पुढे गर्दी दिसली बँकेच्या पुढे बँक असतात ना बँका आजी गेले वाटते बँकेत काही आजी बँक हो माझी मामाईने आला आले भैया दिली बँकेत म्हटलं एवढी गर्दी कारण पाहिले महिना लाडक्या बहिणी आणि खोडके भाऊ तुम्हाला माहिती येईल आमच्यातले काही आहे पगार आहे महिन्याच्या महिन्यात ह्याची गर्दी त्याची गर्दी ज्याचे पैसे ठेवले त्याची गर्दी लांब अशी लांब राहावं लागली. पण काही माणसाला लाईन दिसली की गमलो लाईन दिसली तो काय गेलं बाहेर ते लाईन पायत गेलं ते खिडकीत गेलं तिथं कागद मोठा आणि तिथं लिहिलं राहतं इथंच मापून घ्या घरी गेल्या जबाबदारी ते लोक घेत याला फायदा होत नाही. घुसलं त्या लाईन अभि कोण्या लाईन घुसायची अक्कल तर लागते का नाही घुसून लाईन. आणि मी सांगत असतो ज्याचे बँकेत जास्त जमा ते लफलफ करत नाही. 1,00,000-2 लाख काय लागतात ना चिक्कीवाले पाहुणे बा ज्याला 2 लाख काय लागतात एखादा पुढे गेला त्याचं काही वाटत नाही झाली. आता हा बा सांगली याच्यात कानात बोला आणि मी अव्वल बोले बा मागं आल्या आणि मागं आला की तुम्हाला ऐकू येत नाही त्याला गेला नाही. तिथे लाईनीत लागलं ज्याचा जास्त पैसा आहे तू जाऊ दे बा एखादा मागं पुढे आणि ज्याचे जास्त पैसे नाही ते वय समजून काढायचे जास्तीत जास्त 500 निघतात. संपूर्ण कुंभम न करो ती शब्द अर्धो घटो पूर्ण भरलेला घट कधीच वाजत नाही. पूर्ण घागर बोलत द्या किती दूर नाही ते लुडबुड नाही काहीच नाही तशी जाते आणि अर्धी घागर असते बुल 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 काहीच नाही ना लय आता पैसे आले दाखवत नाही फक्त साधेपणाला आपण असा याचं काहीच नाही ते 500 नाही याचं काहीच नाही त्याच्यात खातही नाही
उचलून द्यायचं लॉक 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 1 घंटा गमावला तिथे गेलो त्या खिडकीजवळ ते साहेबांना यायला काही दिलंच नाही तू साहेब काय देईन तो पाय यायला हा पाय केला आता राहिला साहेबाला ते ज्याची सुट्टी व्हायचा टाईम तो म्हणे भाऊ लंच म्हणे लंच काहीच नाही खाली ठेवा त्याला असं केलं बरं तुम्ही कसं काय आले असं काय करते म्हणे त्याईले कसे दिले ते काय ते माव होते का उडी गेलो नाही त्यांनी उठलून भांडण त्याईले कसे दिले मग मला कोणी दिले साहेब हुशार असतात तो गरीब होता म्हणे भाऊ बरोबर आहे त्याने ते कागद आणला असं मी आणतो म्हणे ते गेलो ते घे मग नाव टाकलं आता नंबर आणि कोणता म्हणजे अकाउंट नंबर म्हणजे नंबर नाही म्हणजे मरेलो काही नंबर लागत नाही म्हणजे फक्त एक तास नाही मरेलो काही बरीच माणसं मरेलोक लाईनीत आहे मरेलोक लाईनीत का काय झालं अपघाती मेलं म्हणून झाला हे याचं अकाउंट जमा नव्हतं अकाउंटमध्ये त्याचं काही नाही म्हणजे बरीच माणसं फक्त वरवर भक्ती करताना दिसतात तर नामचिंतन जर तुमचं खरं नसेल तर त्याच्यात नंबर लागत नाही त्याचा पुण्याचा संचय आहे त्याला साधू भेटल्याशिवाय राहत नाही त्याला संतांची सेवा घातल्याशिवाय राहत नाही गजानन बाबा शेगावात आले किती लोकांनी पाहिले देवीदास पंताच्या घरी जेवढे ज्याले आले त्याने सारेनं पाहिले मग काय सारेने ओळखले नाही जेवले की टाकले महात्मा याचं कुठे डोकं याचं जमा नाही फक्त 2च माणसाचं पुण्य संचय असल्याच्यामुळे त्यांना ओळखायला आले त्यांनी ओळखले आणि त्यांना सेवा घडली त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर संतांची सेवा करा घडू सेवा जर घडली तुकोबाराय म्हणतात तरी माझ्या दैवा नाही आपली शेवटची चाल झाली आता जय विठ्ठल करतो ज्ञानदेव तुकाराम करतो हळूहळू उठायचं हळूहळू जायचं त्याचे काही भागात नाही ना ते लहान लेकर शाळा सुटली कीर्तनातून कोणी जाऊ नका हात जोडून विनंती कारण असं चांगलं वाटत नाही सगळी मर्यादा वाटली पाहिजे कुठंतरी कुठेही गर्दी लख असं करून चालणार नाही आणि म्हणूनच त्या आयोजकांनी मला घातलं पाहिजे की हा घातला की सर्व करते मागायला पुढे आणला तरी पुढे घातला आपलं कीर्तन संपलं विठ्ठल जय जय उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता श्री हरिभक्त महाराज अमोल महाराज कालेरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे पुढील सूचना अमोल होते उद्या सकाळी 5 वाजता काकड आरती होईल सगळ्यांनी उद्या परवा तेरवा गंगा स्नान करा समोरच आहे एवढ्या आधी 5 वाजता काकड आरती होईल जास्तीत जास्त लोकांनी काकड आरतीला या सर्व येत असतील तर थोडा आपण अर्धा तास लागू 5:30 वाजता काकड आरती करू त्यानंतर नाश्ता चहा होईल त्यानंतर 7 ते 10 श्रीमद भागवत कथा होईल नंतर 10 ते 2 वाजेपर्यंत विश्रांती आणि जेवण 2 ते 5 पुन्हा श्रीमद भागवत कथा होईल 5:30 वाजता 5:30 ते 6:30 हरिपाठ आणि नंतर मग जेवणानंतर 8 ते 10 हरिकीर्तन Ganga